2 दिवसांपूर्वी ससून रुग्णालयामध्ये ॲडमिट असलेल्या एका पेशंटला उंदीर चावल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। यानंतर त्याचे जे नातेवाईक होते त्यांनी मृतदेह स्वीकारण्यास सुद्धा नकार दिला होता। याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सध्या संगीताताई तिवारी आणि रुपाली ठोंबरे यांच्याकडून डीन जे आहेत त्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। ताई, काय सांगाल, काय नेमकं निवेदनात लिहिलेलं होतं, काय भूमिका आहे तुमची आता? आम्हाला जसा पत्रकारांकडूनच विषय कळला होता, त्याच्यानंतर आम्ही दोघींनी पुणेकर नागरिक म्हणून आम्ही इथे निवेदन द्यायला आलो की जर एवढी अस्वच्छता आणि एवढं जर दुर्लक्ष पेशंटकडे, ते पण ICUमध्ये अतिदक्षता विभागामध्ये डॉक्टर, नर्स, आया ह्या जास्त सतर्क असतात आणि अशा अवस्थेमध्ये जर त्या ICUमध्ये उंदीर चावून जातो आहे आणि त्या मुलाचा मृत्यू होतो आहे, एक घराचा आधारस्तंभ जातो आहे, त्या हिशोबाने आम्ही इथे आलो। डीन डॉक्टर काळे यांना भेटलो आणि त्यांना आम्ही हे निवेदन दिलं। तेव्हा त्यांनी सांगताना असं सांगितलं की हा जो म्हणजे आपल्या घरगुती जे उंदीर असतात, म्हणजे जंगलातल्या उंदरांचं विष भयानक स्ट्रॉंग असतं, पण इथं कमीत कमी 20-25 एक महिना ह्याच्यानंतर त्याचे साईड इफेक्ट्स विषाचे दिसायला लागतात। तर आमची ते इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, सरकारी चौकशी पण चालू आहे आणि जर त्याच्यामध्ये ते सदोष सापडतील तर त्यांच्यावर कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। ताई, तुम्ही काय सांगाल, काय नेमकी भूमिका घेणार आहात इथून पुढे? मुळामध्ये लक्षात घ्या की उंदीर चावल्याने जर मृत्यू झाला असेल तर कडक कारवाई होणं गरजेचीच आहे आणि ते करतील म्हणून तसं त्यांनी आम्हाला सांगितलेले। परंतु ससून हे सर्वसामान्य लोकांना उपचार देण्यासाठी एक सरकारी दवाखाना आहे आणि त्याचा दर्जा हा चांगला असलाच पाहिजे। ही ज्या काही सातत्याने घटना घडत आहेत याच्यावर कुठंतरी अटकाव येणं गरजेचं आहे आणि प्रशासनाने त्याच्या जे कोणी नर्स असतील, आया असतील, स्टाफ असेल यांना प्रशिक्षण देऊन सर्वोत्तम सुविधा आरोग्याची या नागरिकांना कशी मिळेल हे पाहणं गरजेचं आहे। मुळामध्ये तो अहवाल आल्यानंतर तो राज्य शासनाला जाईल। संगीताताईंना जसं त्यांनी सांगितलं की जंगली उंदरांचा विषाचा म्हणजे चावल्यानंतर विष त्याचं जे विष होतं ते त्वरित होतं। घरगुती किंवा जे शहरात खेड्यापाड्यात आपल्या घरातले जे उंदीर असतात ते चावल्यानंतर तो इफेक्ट 90 दिवस, 6 महिने, वर्षांनी होतो आणि यांना ज्या काही मृत व्यक्ती आहेत त्यांच्या घरच्यांनी जो अर्ज केला आहे की दुपारी त्यांना तो उंदीर चावला आहे आणि संध्याकाळी त्यांनी तो अर्ज केलेला आहे, त्याच्यामुळे त्या चौकशीमध्ये जे येईल ते येईल। असो, एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू होणं हेच दुःखदायक आणि खेदजनक आहे। राज्य सरकारचं हॉस्पिटल असल्याने ससूननी आपल्या सुविधा या अत्याधुनिक करून गोरगरिबांना त्याचा योग्य सुविधा मिळणं गरजेचं आहे, अन्यथा आम्हाला ससूनच्या प्रशासनाच्या विरुद्ध आंदोलन करावं लागेल असं आम्ही त्यांना सांगितलं। आणि आम्ही एक पुणेकर म्हणून सांगतोय की एखादा पेशंट आजारी असल्यानंतर जर त्याला तुम्ही तात्काळ ठेवत असाल, स्ट्रेचर देत नसाल, व्हेंटिलेटर देत नसाल तर मग तो नागरिक तिथं निराश होतो, व्हायलेंट होतो आणि त्यांचा जो पेशंट गेलेला आहे त्याचा सगळा तो जे काही खापर आहे ते ऑब्व्हियसली प्रशासनावर फुटणार आहे। तर प्रशासनाने सुविधाच चांगल्या दिल्या तर हे प्रकार उद्भवणार नाही आणि एकही रुग्ण दगावणार नाही, कारण या रुग्णालयासाठी भरमोठी रक्कम दिली जाते। आता त्यांचं म्हणणं आहे की ससूनवर प्रचंड ताण येतो तर तो त्यांना सांगितलं तुम्ही राज्य सरकारशी बोलून तुमचे प्रश्न सोडवणं सक्षमतेने हे गरजेचं आहे। आणि डीन जे काळे आहेत त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की तुम्ही 2 महिन्यानंतर इथला कारभाराचा पुन्हा आढावा घ्यायला या, तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये सुधार झालेला दिसेल। ताई, आणखी एक प्रश्न आहे की ससून हॉस्पिटल हे गरीब रुग्णांसाठी कुठेतरी आधार समजलं जायचं याच्या आधीपर्यंत, पण गेल्या काही दिवसात अशा घटना घडल्या आहेत की ससून म्हटलं की थोडीशी भीती वाटते रुग्णांना। आता बघा, आमच्याबरोबर ह्या ताई आहेत, यांच्या भावाला व्हेंटिलेटर नाही मिळालं, शेवटी मेला तो। तेव्हा आता ते सांगतात आमच्याकडे फक्त 27 व्हेंटिलेटर आहे। पुणे शहरामध्ये बाहेर न येणारे गरीब रुग्ण, पुणे शहरातले रुग्ण काय 27च असू शकतात का? मग ही जबाबदारी कुणाची आहे? प्रशासनाची आहे। तुम्हाला निधी येतो, तुम्ही शासनाकडे मंजुरीसाठी देऊ शकता। तुमच्याकडे खाटा तुम्ही म्हणता ICUमध्ये कमी आहे, तुमच्याकडे व्हेंटिलेटर कमी आहेत, तुम्हाला अतिदक्षता विभागामध्ये ज्या सोयी पाहिजेत त्या पूर्णतः नाही आहेत। मग त्याचा दोष कुणाचा आहे? आज आम्ही आमच्या नागरिकांच्या टॅक्समधनं पैसे देतो सरकारला। सरकारचं आणि तुमचं काम आहे की आमच्या जनसामान्याला सुविधा देणं। इथं येणारा करोडपती नसतो, इथला करोडपती कुठं जातो ते तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे कोणत्या दवाखान्यामध्ये जातात, पण इथे येणारा एक सामान्य गरीब व्यक्ती असतो आणि त्याला सगळ्या सुविधा देणं हे बंधनकारकच असलं पाहिजे। कारण का तुमच्याकडे सरकारी निधी येतोय, तुमचा स्टाफ कमी पडतोय, तुमच्याकडे व्हेंटिलेटर कमी आहे, हा दोष आमचा नाही आहे ना, हा दोष तुमच्या यांचा आहे, ते तुम्ही सुधारलं पाहिजे, स्वच्छता आणली पाहिजे। यांचा बर्न वॉर्ड बघा,
त्या वॉर्डमध्ये गेलं की अक्षरशः थांबवत नाही, एवढा भयानक वॉर्ड आहे. मग स्वच्छता कुठं आहे? का करत नाही आहेत काम लोक? अतिदक्षता विभागामध्ये डॉक्टरांची जबाबदारी नाही आहे का? हा विषय म्हणजे प्रश्नचिन्ह निर्माण करतो आणि गंभीर आहे, भयानक आहे, भयावह स्थिती आहे. आणि प्रत्येक ठिकाणी ससूनचंच काय नाव येतं? ड्रग्सच्या बाबतीत ससून, आरोपींच्या बाबतीत ससून, आता ज्यांचे मृत्यू झालेत उंदीर जाऊन त्यांचं ससून. मग ससूनचंच नाव म्हणजे कुठंतरी ढिसाळ कारभार आहे. आणि डीन साहेबांनी आता आम्हाला दोघींना आश्वासन दिलं आहे की ॲज अ पुणेकर म्हणून तुम्ही माझ्याकडे आला, तुम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही 2 महिन्यात ते सर्व ठीक करू. बघूयात, वेट अँड वॉच. नक्कीच 2 महिन्यामध्ये ही सर्व जी घटना आहे तिची चौकशी केली जाईल, अहवाल सादर केला जाईल असं आत्ता डीनकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये या सर्व ज्या घटना घडत आहेत त्या रोखल्या जाणार का, परिस्थिती सुधारणार का ससूनची, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.